नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपली आरआरबी पीओ आणि जे काही क्लरिकल प्रिय आहे 2025-26 साठी, त्याच्यासाठी ही जी काही सिरीज सुरू आहे त्याचा आज डे 3 आहे. ठीक आहे, डे 3. ओके. तर आय होप तुम्ही जे काही डे 1 आणि डे 2 चे जे काही व्हिडिओ पडलेले आहेत त्या तुम्ही पाहिले असतील रिझनिंगचे, आणि त्याच्यातून तुम्हाला एक फायदा होत असेल तुमच्या जे काही प्रिपरेशन मध्ये आहे म्हणा. ठीक आहे. तर आय होप हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. तर आपण जास्त वेळ न घेता सुरू करू डे 3. काल आपण जे काही कालचं डे 2चं हे झालं त्याच्यामध्ये आपण तुम्हाला होमवर्क मध्ये एक पझल दिलं होतं. ठीक आहे. आय होप तुम्ही सर्वांनी केलं असेल आणि तुम्हाला जमलं असेल. ठीक आहे. तर बघा, मग त्याचं आज आपण काय सोल्युशन आहे ते आपण देऊ पहिल्या ह्याच्यामध्ये. तर बघा काय होतं, तर जे काही 8 पर्सन्स आहेत PQRSTUW पर्यंत आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग अवे फ्रॉम सेंटर म्हणले. एक सर्क्युलर टेबल आहे, त्याच्यामध्ये 8 जण आहेत आणि ते अवे फ्रॉम सेंटर आहेत आणि त्यांना डिफरंट टाइप्स ऑफ फॅब्रिक त्यांना आवडते म्हणले. त्याच्यामध्ये कॉटन, डेनिम अँड ऑल दॅट हे असं आहे. तर आपण ऍक्च्युअल पझलला सुरू करू. ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह केला असेल, आय होप, हीच अपेक्षा आहे. ठीक आहे. तर 8 जण आहेत म्हणले अकॉर्डिंग टू गिवन डेटा. अरे रे रे, एवढं घाण. 1 2 3 थांब. ओके. तर 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 अवे फ्रॉम सेंटर आहे, एवढं लक्षात ठेवायचं, बाकी काय नाही. आणि आपण 2 कंडिशन घेतो असं आपलं हे एक कंडिशन मध्ये होत असेल तरी एक कंडिशन घ्यायचं, काही प्रॉब्लेम नाही, असं काही नाही. ठीक आहे. तर बघा मग काय म्हणलंय, तर ठीक. आर हू डझंट लाईक नायलन सिट्स थर्ड टू द राईट ऑफ लिनन. लिननच्या थर्ड टू द राईटला आर आहे म्हणले. मग लिनन, इथं लिनन घेऊ आपण. ठीक आहे. याच्यासाठी आपण लिनन इथे घेतलं, त्याच्या थर्ड टू द राईट. मग थर्ड टू द राईट कुठे येणार? इकडे येणार का? इकडं नाही, ऑब्व्हियसली इकडे येणार, कारण हे जे काही फेस करतायत हे आउटसाइडला फेस करतायत म्हणले. ठीक आहे. म्हणजेच हे असं फेस करणार. ओके. तर मग इथं आपण इकडं पण एक लिनन घेऊ आणि इथं थर्ड टू द राईटला त्याच्या आर. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. पण आरला काय आवडत नाही म्हणले ते ना, आरला आर इज नॉट इक्वल टू नायलन. ठीक आहे. नायलॉन. ओके. आणि थर्ड टू द टू पीपल, इथे बघा, 2 people sit between the one who like linen and denim. 2 कंडिशनचा फायदा तुम्हाला याच्यावरून कळत असेल. मग डेनिम इकडे एकदा येणार, डेनिम, आणि डेनिम इकडे एकदा येणार, एकदा आरला डेनिम येणार. 2 कंडिशन का घेतल्या? ठीक आहे. याचा फायदा तुम्हाला इथं कळून येतात, म्हणजे वेळ एकतर वाचतो, कन्फ्युज होणार नाही त्याच्यामुळं. ओके. नेक्स्ट आहे डब्ल्यू सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू लाइक्स डेनिम. डब्ल्यू सीट इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू लाइक्स डेनिम. आता डेनिमच्या इमिजिएट लेफ्टला म्हणले, मग लेफ्ट इकडे येणार, मग डब्ल्यू इथे येणार. लेफ्ट इकडे म्हणल्यावर डब्ल्यू इकडे येणार, कारण हे आउटसाइडला फेस करते. ठीक आहे. आय होप समजलं तुम्हाला. आणि पुढे आहे अँड अपोजिट टू येस. आता हे अँड कुणाला असेल? तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे, हू जर असेल, हू, विच, व्हॉट, जे काही क्वेश्चनचे हे असतात, क्वेश्चन टॅग जर असेल तर तो असतो नियरेस्ट पर्सनला. आणि जर अँड ऑर जर असेल तर ते असणार आहे जो काही फर्स्ट पर्सन आहे, फर्स्ट पर्सन म्हणजे डब्ल्यू. तर डब्ल्यू सिट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू लाईक डेनिम अँड अपोजिट टू येस. आणि येसच्या अपोजिट, मग येसला इथं लिनन येणार आणि इथं येस इथे येणार एकदा. ठीक आहे. हे तुम्हाला कळालं असेल. नेक्स्ट बघा, बोथ पी अँड यू आर इमिजिएट नेबर्स. आता बघा, पी, यू अँड पी हे इमिजिएट नेबर्स आहेत, पण तिथे एक कंडिशन दिली, यू हू लाईक्स कॉटन. आता दोन्ही कंडिशनचं तुम्हाला हे प्रॅक्टिकल झालं बघा. आता अँड इथे आपण कुणाला घेतलो? अँड असेल तर जो कोणी फर्स्ट पर्सन आहे त्या वाक्याचा त्याच्यासाठी, आणि हू कोणासाठी घेतो? जो कोणी नियरेस्ट आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. आणि यू ला कोण लागतं? मग यू ला कोण आवडतं? मग कॉटन. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. यू इथं आपण हे करू, कॉटन घेऊ.
ठीक आहे, हे झाली कंडिशन. मग नेक्स्ट आहे ऍज मेनी पर्सन सिट बिटवीन यू अँड टी, बिटवीन व्ही अँड यू. ठीक आहे, आता बघा ऍज मेनी पर्सन सिट बिटवीन यू अँड टी. आता यू अँड टी मध्ये जेवढे जण आहेत, यू अँड टी इज इक्वल टू ऍज बिटवीन व्ही अँड यू, तेवढेच व्ही अँड यू मध्ये. याच्यावरून तुम्हाला एक कळालं असेल, यू जो आहे हा दोघांचा सेंटर पॉइंट. ओके, आणि नेक्स्ट आहे, नेक्स्ट काय आहे, यू हु इज इमिजिएट नेबर ऑफ आर. आता आर चा यू नेबर आहे म्हटलं, मग यू ला एकच जागा आहे इथं, आणि हा इथं, कारण इथे येणार नाही डब्ल्यू आहे म्हणून, आणि इथं यू ला एकच जागा आहे. ठीक आहे, आता त्याच्यावरून नेक्स्ट इथं आहे यू आणि पी हे नेबर आहेत, मग इथं कॉटन येणार, यू ला कॉटन, यू आणि पी नेबर. ठीक आहे, यू आणि इथं पी येणार, आणि इथं कॉटन, सॉरी यू ला कॉटन आहे. ओके, यू ला कॉटन आहे. ठीक आहे, मग ही कंडिशन झाली. ठीक आहे, तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. मग नेक्स्ट आहे टी सिट्स अपोजिट टू द वन हु लाईक सिल्क म्हणले. आता टी जो आहे हा सिल्कच्या अपोजिट आहे. टी ला कुठली जागा आहे बाबा, टी, हा टी इथं पण येऊ शकतो, टी इथं पण येऊ शकतो, दोन जागा आहे. टी, हा टीला एकच जागा येणार का, कोणती, तर टीला या जी सेकंड कंडिशन आहे ही, इथं टीला एकच जागा येणार का, कारण टी जर इथं घेतला तर इथं येणार नाही, सिल्क येणार नाही इथं अपोजिट, आणि टी जर इथे घेतलं लिननला तर इथं सिल्क येणार नाही, ऑलरेडी कॉटन आहे म्हणून. मग टीला तिथं टी इथे येणार, आणि सिल्कला एकच जागा, मग सिल्क इथे येणार. ठीक आहे, जिथं जिथं बसतंय तिथं बसवून टाकायचं, नंतर काही टेन्शन घ्यायचं नाही. आता हिच्यामध्ये बसणार नाही, टीला कन्फ्युज होणार, कारण आता बघा इथं यू एन टी ची आणि यू एन व्ही ची कंडिशन लगेच बसून जाईल. यू एन टी मध्ये किती येतं, 1 2. आता यू एन व्ही मध्ये किती राहणार, मग दोघं जण, 1 2, मग व्ही ला पण इथं जागा आहे ना. ठीक आहे, म्हणजे ही दोन कंडिशन इथून झाल्या. यू आणि टी मध्ये दोघं जण आहेत, आणि जे काही यू आणि व्ही मध्ये आहेत त्याच्यात पण दोघं जण आहेत, ते पण बसलं. नेक्स्ट आहे ओनली वन पर्सन सीट बिटवीन कॉटन अँड मुस्लिम. ठीक आहे, कॉटन अँड मुस्लिम मध्ये एक जण आहे म्हणलं. आता ठीक आहे, कॉटन कुणाला तर आवडत होतं ना आपल्यात, यूला, हा कॉटन अँड मुस्लिम मध्ये एक जण आहे. हो, ओके, इधर मुस्लिम डब्ल्यू ला येईल और एस ला येईल, और एस ला येईल, तर ते कुणाला येईल बघू आपण, कॉटन अँड मुस्लिम. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आहे निदर क्यू नॉर आर लाईक्स वूल. आता क्यू अँड आर इज नॉट इक्वल टू वूल. आता क्यू आणि आर ला वूल, आर तर झाला, आर तर डेनिम संपला विषय. आता क्यू जो आहे, मग क्यू ला जागा कुठं उरली, तर एकच जागा उरली, म्हणजे ही कंडिशन तर बसली, फक्त आपल्याला ही कॉटन आणि मुस्लिम बसवायचे, बाकी सगळं झालं. आता आर ला नायलन येत नाही, ऑब्व्हियसली काही संबंध नाही. आता डब्ल्यू आर एस ला मुस्लिम येत आहे. वर काही कंडिशन आहे का बघा, मुस्लिम क्यू अँड आर लाईक्स वूल. ठीक आहे, आर नायलन नाही, टी सिल्क नाही. ठीक आहे, ए एन टी, यू एन व्ही, यू एन टी यूच्या लेफ्टला, व्हीच्या पण लेफ्टला येणार, बरोबर आहे. व्ही एन यू, टी आणि सिल्क, टी आणि सिल्क झालं. क्यू एन आर वूल नाही, क्यू एन आर तर ऑटोमॅटिक बसले. कॉटन आणि मुस्लिम, मुस्लिम जर इकडे घेतलं. ठीक आहे, सोपा आहे, फक्त कुठली तर आपली कंडिशन वाचायची राहिली. ओके, दुसरं काहीच नाही. डेनिमचं राहिलं, डेनिम झालं. ठीक आहे, आपण परत एकदा कंडिशन वाचू, म्हणजे आपल्याला कन्फ्यूज होणार नाही. बहुतेक एक कंडिशन राहिले, तर बघू. हा, आता बघा ऑल द इन्फॉर्मेशन. ठीक आहे, आर हू डझंट लाईक नायलन, आर हू डझंट लाईक नायलन, ऑब्विसली नायलन आवडत नाही. सिट्स थर्ड टू द राईट ऑफ द वन हू लाईक्स लिनन, लिननच्या थर्ड टू द राईट, बरोबर आहे. आता मग 2 पर्सन सीट बिटवीन द वन हू लाईक लिनन अँड डेनिम. लिनन आणि डेनिम मध्ये दोघं जण आहेत म्हणले, लिनन आणि डेनिम मध्ये दोघं जण आहेत, बरोबर आहे. आता डब्ल्यू सीट्स इमिजिएट लेफ्ट ऑफ द वन हू लाईक्स डेनिम, डब्ल्यू सीट इमिजिएट, बरोबर आहे, डेनिम. अँड अपोजिट टू येस, डब्ल्यू अपोजिट टू येस आहे, बरोबर आहे. बोथ पी अँड यू आर, यू हू लाईक्स कॉटन आर इमिजिएट नेबर. पी आणि यू हे नेबर आहेत, यू ला कॉटन आवडते, काय बरोबर आहे. As many persons sit between U and T as V and U and T. U who is immediate neighbor of R, U who is immediate neighbor of R, U and T मध्ये जेवढे U च्या लेफ्टला
तेवढेच व्ही आणि यू, मग व्हीच्या लेफ्टला तेवढेच, बरोबर आहे. टी अपोजिट टू द वन हू लाईक सिल्क, सिल्क हू सिट सेकंड टू द राईट ऑफ व्ही. आत्ता समजलं का? इथं टी का इथं कंडिशन दिले, टी सिट्स अपोजिट टू द वन हू लाईक सिल्क. आणि सिल्क जो आहे, सिल्क हू सिट सेकंड टू द राईट ऑफ व्ही आहे, ही कंडिशन आपली राहिली आहे. म्हणजेच सिल्क जो आहे हा व्हीच्या सेकंड टू द राईटला आहे, व्हीच्या सेकंड टू द राईटला आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. इथं कंडिशन काय होती, एक यू आणि टी ची कंडिशन होती वा. हा, टी सिट्स अपोजिट टू द वन हू लाईक सिल्क म्हणल्या. आता मग सिल्क यू तर कॉटन आहे ऑलरेडी, टी इकडे डेनिम आहे. हा, आता मग बघा, आता टी कुठं कुठं येऊ शकतो बघा. आता टीला जर समजा इथं जर घेतलं, टी अपोजिट टू द वन हू लाईक सिल्क, जर सिल्क इथे घेतला, सिल्क इथे घेतला, सिल्क हा व्हीच्या सेकंड टू द राईटला, व्हीच्या सेकंड टू द राईटला, मग व्ही टी इथं एक दोन, बरोबर आहे. यूच्या राईटला, व्हीच्या पण राईटला, हा बरोबर आहे. समजा टी जर इथे घेतलं, टीच्या अपोजिट जर सिल्क घेतलं, सिल्क जो आहे हा व्हीच्या सेकंड टू द राईटला आहे. आणि इथं कंडिशन काय, यू अँड टी मध्ये जेवढे आहेत तेवढेच व्ही आणि यू मध्ये. आता यू अँड टी मध्ये एक आणि दोन, दोघ जण आहेत, मग व्ही आणि यू मध्ये पण दोघ जण पाहिजे, एक आणि दोन, दोघ जण, संपलं. म्हणजे ही कंडिशन झाली, एकच कंडिशन आपली राहिली होती, त्याच्यामुळं घोळ होत आहे. आता कॉटन आणि मुस्लिम मध्ये एक जण आहे, कॉटन इथं आहे, मग मुस्लिमला एकच जागा उरली, मुस्लिम इथे एकच आहे. ठीक आहे, मुस्लिम एकच जागा आहे. आता क्यू हा कुठं बसणार, क्यू आणि आर जो आहे हा उरला आवडत नाही म्हणलं. आता क्यू आणि आर, क्यू इथं उरलं, क्यूला एकच जागा उरली क्यू. आता क्यू आणि आर दोघालाच जे काही हे आहेत कलर आहेत ते राहिलेत, म्हणून इथं उल इथे येणार, आणि जो काही नायलॉन आहे तो क्यूला येणार, नायलॉन. आणि जो काही उरलेला रियॉन आहे, रियॉन हा आरला येणार, आर रियॉन. हे आपलं रॉंग, हे आपलं राईट. आय होप तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, तर हे कालचं जे काही हे होतं होमवर्क साठी त्याचे आन्सर. ठीक आहे, तर बघा मग आज सुरू करू आपण. द नंबर सिरीज आहे, म्हणजे असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर असं काहीतरी असेल. पहिल्यांदा तुम्ही पॉज करत जावा, तुम्ही सॉल्व्ह करा, नेक्स्ट माझा आन्सर पाहत जावा. ठीक आहे, तर बघा काय म्हणलंय, इफ द गिवन नंबर्स, म्हणजे हे नंबर्स जे आहेत, नंबर्स ऑफ द ऑल द डिजिट्स आर अरेंज्ड इन डिसेंडिंग ऑर्डर. आता डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लावायचे, मग डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरत्या क्रमानं. मग सगळ्यात मोठा इथे येणार 9 आहे, मग 8 आहे, मग 7 आहे, मग 6, 5 आहे, 4, 3, 2, 1, 9, 7 आहे, 2, 1, 3, 8, 4, 6, 5, बरोबर 9 जण आहेत, बरोबर. हे आपलं डिसेंडिंग ऑर्डर पण तसं लागणार. मग नेक्स्ट आहे काय म्हणलंय, देन व्हॉट इज द सम ऑफ, नीट क्वेश्चन वाचायचा, देन व्हॉट इज द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द व्हॅल्यू ऑफ सेकंड डिजिट फ्रॉम लेफ्ट हँड. सेकंड डिजिट म्हणजे हा 8, पण ठीक आहे, हा सेकंड डिजिट हा 8 आहे फ्रॉम लेफ्ट हँड, अँड क्यूब व्हॅल्यू ऑफ थर्ड डिजिट फ्रॉम राईट हँड. थर्ड डिजिट कोण आहे, 3, ह्याचा क्यूब आणि ह्याचा स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर काय 64, ह्याचा 3चा क्यूब काय 27, मग यांचं सम म्हणलंय. ठीक आहे, तर याचा आन्सर काय 91 यायला पाहिजे. तर हे आपला आन्सर आहे. अशा क्वेश्चन मध्ये तुम्हाला वाटतं हा जरा सम आहे, चला संपला विषय, डायरेक्ट सम करायचा, असं नसतं. मध्ये पण काहीतरी थोडंफार कन्फ्युज होण्यासाठी मध्ये छोटीशी लिंक दिलेली असते. आताच आपण पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं, इथली आपली एक कंडिशन वाचायची राहिली होती, म्हणून आपलं पझल बसत नव्हतं. ठीक आहे, तर हे होतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जेवढं प्रॅक्टिस करताल ते तेवढं तुमच्या डोळ्याखालून गेलं ना तर ते कंडिशन चुकत नाही. तर बघा मग हे आपला आन्सर आहे 91. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट बघू पझल आहे. ठीक आहे, पझलवर एवढा भर का दिलाय असं तुम्ही विचारत असाल, तर जे काही प्री म्हणा मेन्स म्हणा कुठं पण तुमच्या ह्याच्यामध्ये IBPSच्या एक्झाम मध्ये पझलचं जे काही बेस आहे, हा म्हणजे याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारले जातात. एका ह्याच्यामध्ये शिफ्टमध्ये 3-3, 4-4, इव्हन 5-5 देखील पझल विचारलेले असतात.
त्याच्यामुळे तुमचं जेवढं जास्त आणि पझलची जेवढी जास्त प्रॅक्टिस करताल तुम्ही तेवढंच जास्त तुमचं एकतर क्रिटिकल थिंकिंग पण होणार, तुमचं जे काही रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे ते पण वाढत जाणार आणि तुमचं ते अनालिटिकल ॲबिलिटी जे असते ते पण वाढत असते. ठीक आहे, या सर्व गोष्टींचा फायदा आहे म्हणून पझल घ्यायचं. तर बघा नेक्स्ट काय आहे, 9 पर्सन बॉट द लँड वन आफ्टर अनदर, म्हणजे 9 जण आहेत त्यांनी त्यांचं जे काही लँड आहे ते विकत घेतले म्हणते. नो अदर पर्सन बॉट द लँड अदर दॅन द गिव्हन पर्सन. ठीक आहे, म्हणजे हे 9 जणच आहेत त्यांनी, ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. हा इथं आहे बघा, आता 9 आहे, 8 आहे, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. ठीक आहे, मग तुम्हाला एक जाणवलं असेल, जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करताल तेवढं तुमचं जे काही हे आहे काय म्हणतात, स्पीड म्हणा किंवा ॲक्युरसी सर्व गोष्टी वाढतात. याच्यावरून समजा की आपले जे काही हे आहेत, हे जे काही डायग्राम्स आहेत हे सरळ रेषेमध्ये येत आहेत. ठीक आहे, ज्याला समजलं त्याला समजलं. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हणलंय, जी बॉट द लँड 2 पर्सन्स आफ्टर ई. आता जो कोणी जी आहे हा 2 पर्सन्स म्हणजे दोघांमध्ये एक जण असणार आहे. मग नेक्स्ट आहे, ओनली 3 पर्सन्स बॉट बिटवीन ई अँड सी हू बॉट इमिजिएट बिफोर एफ. आता ई आणि सी मध्ये दोघ जण आहेत, ई आणि सी मध्ये दोघ जण आहेत, पण जो काही हा सी आहे इमिजिएटली बिफोर म्हणजे एफच्या इमिजिएटली अगोदर लँड बॉट केली आहे, विकत घेतली आहे. मग नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन जी अँड एफ, द नंबर ऑफ पर्सन जी अँड एफ इज टू लेस दॅन सी अँड डी. ठीक आहे, म्हणजे हे 2 कमी आहेत सी अँड डी पेक्षा. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण असं हे करून घेऊ. नेक्स्ट आहे बी बॉट इदरली इमिजिएटली बिफोर और इमिजिएटली आफ्टर डी. आता जो कोणी बी आहे हा बी असा असणार आहे, म्हणजे आपण याचं मतलब काय माहितीये का, बी आणि डी हे काय म्हणतात त्याला ऍडजस्टंट आहेत, फक्त यानं शब्द वाढवलाय, काय नाही एवढं कन्फ्युज नाही व्हायचं. ओनली 2 पर्सन्स बॉट बिटवीन बी अँड आय. आता बी आणि आय मध्ये दोघ जण आहेत म्हणलंय. ठीक, ए बॉट इमिजिएट बिफोर एच. शब्बास, कोणतंच दिलं नाही. ए बॉट इमिजिएट बिफोर यस. तर एक आपण बघू होतं का, होतं का. इथं मी जर घेतलं, इथं जर काहीच नाही, इथं ये ना, इथं सी आहे ना, सी एफ आहे ना, जी एन एफ मध्ये घेते तेवढे सी एन डी. ठीक आहे, आता जी एन एफ मध्ये घेते 1, 2, 3, मग ते सी एन डी पेक्षा 2 न कमी म्हणजे 5 पाहिजे सी एन डी मध्ये, तर ऑब्विसली हे नाही होणार. ठीक आहे, मग बघा आता जर समजा जर ई ला जर इथे घेतला, म्हणजे आपण एक हे बघतोय फक्त एक मिनिट, ई जी आणि सी, ई आणि सी आणि एफ. ठीक, जी आणि एफ मध्ये किती आहेत, एन एफ मध्ये एक जण, म्हणजे सी आणि डी मध्ये 3 जण पाहिजे, 1, 2, 3 डी. ठीक आहे, एच ए एच आणि ए बी एन आय नॉट एट ऑल. ठीक आहे, आपण बघू नेक्स्ट आहे आपण म्हणजे एक एक कंडिशन बघतोय, जर कोणती बसली आणि ती का बसली हे पण तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, एनसी मध्ये दोघं झाले, सी झालं, सी एफ च्या इमिजिएट वर आहे, मग इथे येणार एफ. ओके, जेएनएफ मध्ये सी एन डी मध्ये 3 जण येणार, 1, 2, 3 डी. इथं बी नाही, ऑब्विसली नाही येणार. ठीक आहे, जर समजा ई इथे घेतलं, एक सोडून जी जर इथे घेतलं, ई आणि सी मध्ये 2 जण आहेत, इथं एफ, जी आणि एफ मध्ये 1, सी आणि डी मध्ये 3 जण, 1, 2, 3 डी, इथं बी. ओके, इथं बी, बी आणि आय मध्ये 2 जण आहेत, आणि कोण एच आणि. ठीक आहे, तर काय होणार माहितीये का, ठेवू का, ई इथे येणार,
ईच्या एक सोडून खाली जी आहे, ईच्या एक सोडून खाली जी आहे. ई आणि सी मध्ये दोघ जण आहेत, ही कंडिशन. ई आणि सी मध्ये दोघ जण आहेत, ई आणि सी मध्ये दोघ जण आहेत. सी जो आहे हा एफच्या इमिजिएट बिफोर आहे, म्हणजे एफ इथे येणार. मग इथे एक कंडिशन आहे, जी आणि एफ मध्ये जेवढे आहेत हे दोन कमी आहेत सी आणि डी पेक्षा. आता जी आणि एफ मध्ये किती आहेत? जी आणि एफ मध्ये एक जण आहे. मग सी आणि डी मध्ये किती पाहिजे? तिघ जण पाहिजे. आता मग सी आणि डी ला तिघ जण घेण्यासाठी डी कुठे येणार बघा? 1 2 3. डी हा ऑब्व्हियसली इथे येणार, कारण डी खाली येऊ शकत नाही, कारण 1 2 3 त्यांच्या खाली तर जागाच नाही. मग नेक्स्ट ही कंडिशन पण झाली. मग नेक्स्ट आहे बी आणि डी, हे आहे अल्टरनेट आहेत म्हणले, म्हणजे बी आणि डी इथे येणार. बी ला एकच जागा आहे तिथं, आणि इथे डायरेक्ट कंडिशन दिली तुम्हाला, बी बॉट इधर इमिजिएटली बिफोर और इमिजिएटली आफ्टर डी, ही कंडिशन दिला आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट कंडिशन आहे, आता बघा बी आणि आय मध्ये दोघ जण आहेत. ठीक आहे. मग आय ला इथे येणार, आय इथंच येणार. ठीक आहे. 1 2 सोडून आय इथे येणार. आणि नेक्स्ट कंडिशन आहे एचच्या इमिजिएट वर ए आहे, मग एचच्या इमिजिएट वर ए आहे. दिस इज अवर आन्सर. तुम्ही म्हणसाल हे पहिल्यांदा काय खडाखोड केलं? तर पहिल्यांदा फक्त मी कंडिशन बसवत होतो. तुम्ही म्हणसाल मग सर ह्याला वेळ जातो असं तसं. वेळ नाही जात, फक्त मी पाहत होतो ई कुठं बसणार आहे. अशा पझल मध्ये तुम्हाला पहिल्यापासून मी सांगतोय, ज्या कंडिशनच्या रिलेटेड मोस्ट जे काही रिलेशन दिलेलं असतं त्याच्यापासून अशा कंडिशनला सुरू करायचं. मी असंही तुम्हाला सांगितलं होतं, जी काही आता समजा असं दिलं असेल ईच्या मध्ये 2 जी आहेत सी आहे, जास्त कंडिशन असेल त्याच्यापैकी एक जण टॉपला असतो, कुठंतरी टॉपला किंवा बॉटमला. इथं मग मी तेच घ्यायचा प्रयत्न केलो. पहिल्यांदा इथं टॉपला घेतलो, मग इथं पण नाही बसलं. मग जीला बॉटमला घेतलो, इथं पण नाही बसलं. मग म्हणलं की ही जी काही कंडिशन आहे ही मिडललाच येणार आहे. याच्यावरून समजून आलं 2 कंडिशन मध्ये. मग ईला एकदा इथे घेतलं आणि ईला एकदा इथे घेतलं. याच्यापेक्षा जास्त कंडिशन मध्ये हे आन्सर येऊ शकत नाही. ह्याच्यापेक्षा जर जास्त कंडिशन मध्ये येत असेल तर मेन्सला, आरआरबी क्लरिकल मेन्सला हे क्वेश्चन राहिला असता. ठीक आहे. तर हे आहे आपला आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल की अशा क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर नेक्स्ट आहेत बघा सिलॉग. आणि तुम्हाला जे काही व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आहेत ते दिसत असतील, त्याच्यामुळे काही घाबरायचं नाही. याला जरी फॉलो केलो तुम्ही आणि तुमची स्वतःची प्रॅक्टिस जरी केलो तरी तुम्ही आरामात यावेळेस आरआरबी काढून जाणार आहे मस्तपैकी. आता काय एमजीबी एकच झाली आहे आपली बँक. ठीक आहे. ऑल महाराष्ट्र घरापाशी पोस्टिंग भेटणार आहे. मग बघा सुरू करू. जास्त हे जायचं नाही, खुश व्हायचं नाही. सम जे काही क्राऊड आहे म्हणलंय हे पीपल आहे म्हणलंय. आपण जे काही क्राऊड आणि पीपल असे जे काही शब्द आहेत वेगवेगळे असतील तर त्याचं जे काही इनिशियल आहे तेच घेणार आहे. जर सेम जर इनिशियलचे असतील तर मग ते वर्ड घेऊ आपण, तेवढा वेळ घ्यायचा नाही, घालायचं नाही. हा आता बघा ऑल पीपल आर ग्रुप्स. ऑल पीपल्स आर ग्रुप्स. मग या ग्रुपला आणि पीपलला जॉईन करायचं. ठीक. सम ग्रुप आर नॉट टीम, म्हणजे सम ग्रुप आर नॉट टीम. असं करायचं मस्तपैकी, असं करायचं आणि इथं टीम. ठीक आहे. ऑल टीम आर पेअर, म्हणजे सर्व जे काही टीम आहेत हे पेअर आहेत. पेअर हे आपण असं केलो आणि इथं पीपल. हा आता बघा कंडिशन काय म्हणतंय, सम पेअर्स आर डेफिनेटली नॉट ग्रुप. आर डेफिनेटली नॉट ग्रुप होऊ शकतं का? सम पेअर आर डेफिनेटली नॉट ग्रुप म्हटले. सम पेअर आर डेफिनेटली नॉट ग्रुप बरोबर आहे. कारण सांगतो. कारण आता बघा हे ऑल टी आर पी आहेत, ऑल टी आर पी आहेत, ऑल टी आर जे काही पी आहेत. मग हे जे काही पी आहे तुम्ही इकडे कुठं पण जरी घेतलं मध्ये ह्याच्या सगळे जरी इकडे घेतलं तर थोडंफार तरी त्या टी मधले जे काही पी आहेत हे बाहेरच राहणार आहेत. म्हणून सम पेअर आर डेफिनेटली नॉट ग्रुप, हे म्हणजे जे काही कंडिशन आहे हे बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑल टीम्स कॅन बी पीपल. जे काही ऑल टीम्स आहेत हे पीपल होऊ शकतात का? होऊ शकतात. त्याच्यामध्ये काहीच असं अंतर नाही असं म्हणसाल तुम्ही तर बाबा ते चुकीचं ठरणार आहे. कारण इथं ऑलरेडी म्हणलेलं आहे सम ग्रुप्स आर नॉट टीम. जे काही सम ग्रुप्स आहेत हे टीम नाहीत. मग ही थोडेफार जी टीम, हे जे काही ग्रुप आणि टीम मधले आहेत हे ऑलरेडी ह्या जीच्या बाहेर राहणार आहेत. जीच्या बाहेर राहणार आहेत म्हणजेच पीपलच्या बाहेर राहणार आहेत, म्हणून हे रॉंग. ठीक आहे.
सम पेअर्स आर डेफिनेटली नॉट ग्रुप. याच्यामध्ये एक मिनिट हा इथं काय कंडिशन आहे बघा, थांबा नीट वाचा. सम पेअर्स आर डेफिनेटली नॉट ग्रुप. डेफिनेटली म्हणले, डेफिनेटली, पॉसिबिलिटी नाही, डेफिनेटली नॉट ग्रुप म्हणले. का नाही बाबा, आहेत की बाबा. सम पेअर्स आर डेफिनेटली नॉट ग्रुप. बरोबर आहे, बरोबर आहे कंडिशन. तर आपला जे काय आन्सर आहे, सम पेअर्स आर डेफिनेटली नॉट ग्रुप. बरोबर आहे. चल, आपलं जे काही आन्सर आहे ओनली वन फॉलो. अच्छा, क्वेश्चन मध्ये कन्फ्युजन होतं, पण कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही, ठीक आहे. हे जे काही सिलॉग आहे हे ऑब्व्हियसली तुम्हाला मेन्सला विचारणार अशा टाईपचं सिलॉग. आरआरबी क्लर्क मेन्स, आरआरबी क्लर्क मेन्स मध्ये 100% विचारणार आहे. तुम्ही बघा, असे जे काही ओनली फ्यू वाले सिलॉग असतात, रिव्हर्स सिलॉग असतात, हे मेन्स लेवलला विचारणार म्हणजे विचार हमखास. डायरेक्ट मार्क नाही देणार तुम्हाला मेन्सला, ठीक आहे. तर बघा नेक्स्ट आहे, सिलॉग पुढे गेला, ठीक आहे. हे सिलॉग पहिल्यांदा घेऊ. पहिल्यांदा बघा काय म्हटलंय, नो मोबाईल इज लॅपटॉप, म्हणजेच कोणताच मोबाईल जो आहे हा लॅपटॉप नाही, ठीक आहे. इथं आपण हे करू, क्रॉस करू. ओनली फ्यू लॅपटॉप्स आर टॅबलेट्स, म्हणजे थोडेफार जे काही लॅपटॉप्स आहेत हे टॅबलेट्स आहेत. ऑल टॅबलेट्स आर स्पीकर, आता सर्व जे काही टॅबलेट्स आहेत हे स्पीकर आहेत म्हणले. मग असं हे घेऊ आपण. नो स्पीकर इज माईक, नो स्पीकर इज माईक, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ही कंडिशन झाली आपली. मग ह्याच्यावरून काय म्हणले आता बघा, सम लॅपटॉप्स कॅन नेव्हर बी स्पीकर्स, सम लॅपटॉप्स कॅन नेव्हर बी स्पीकर्स. का बाबा, का नाही होऊ शकत, का नाही होऊ शकत? म्हणून हे रॉंग आहे. का? कारण सम लॅपटॉप्स आर कॅन नेव्हर बी स्पीकर, म्हणजे कधीच ते जे काही थोडेफार लॅपटॉप आहेत होऊ शकत नाहीत म्हणले. आता ऑल जे काही टी आहेत याची कंडिशन कसं होणार सांगतो तुम्हाला. हे टी आहे, हे टी आहे, आणि हे जे काही हे ओनली फ्यू टी आहे आणि हे आहे. मग हे ऑल टी जे आहे हे एसच्या ह्याच्यामध्ये येणार आहे. म्हणजे ही जी काही पॉसिबिलिटी आहे हिला जर असं आपण काढलं तरी का बाबा होऊ शकत नाही. दिसतंय आपल्याला समोरासमोर. सम काय सगळे ते लॅपटॉप त्या ह्याच्यामध्ये एस मध्ये जाऊ शकतात, म्हणून पॉसिबल ही पॉसिबिलिटी आहे, म्हणून आपण हे असं करू शकतो. जर त्यानं डायरेक्ट विचारलं असतं तर आपण रॉंग म्हणलं असतं. म्हणून हे सम लॅपटॉप्स कॅन नेव्हर बी स्पीकर होऊ शकतात, रॉंग. आता नेक्स्ट आहे ऑल टॅबलेट्स बिंग मोबाईल. ऑल टॅबलेट्स बिंग मोबाईल इज अ पॉसिबिलिटी. नाही. का? कारण हे जे काही टॅबलेट्स आहेत हे यशच्या मध्ये आहेत, यशच्या मध्ये आहेत, बरोबर. आणि जे काही यस आहे, यस आणि यमचं काही रिलेशन आहे का? नाही. ऑल जे काही स्पीकर्स आहेत हे माईक नाहीतच म्हणले. नो स्पीकर इज माईक. मग हे जे काही स्पीकरच्या मधल्या गोष्टी आहेत ते माईक होऊ शकतात का? नाही. म्हणून याचा आन्सर आहे कॉन्फिडेंटली नीदर नॉर, नीदर वन नॉर टू फॉलो. ठीक आहे, तर आपला आन्सर आहे 4. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. इकडला क्वेश्चन राहिला आपला. तर 8 पर्सन्स आहेत म्हणले. सिलॉग तुम्हाला समजलं असेल. सिलॉगचे पण आपण जे काही डेली क्वेश्चनची लेवल आहे ते पण वाढवत आहे, म्हणजे तुम्हाला प्रत्येक बाबा लेवलचं क्वेश्चनचं प्रॅक्टिस होऊन जावं. ठीक. आता 8 पर्सन्स आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करायचं, मग मी सॉल्व्ह करणार पॉज करून. तुमची वाट नाही बघत बसणार. ते लाईव्ह मध्ये करू आपण. 8 पर्सन्स सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल फेसिंग अवे फ्रॉम सेंटर. फेस बघायचं कुठं करतायत. जर नाही दिलं तर आपण सॉल्व्ह करायला तर आहेतच ना. 8 पर्सन्स आर सिटिंग अराउंड अ सर्क्युलर टेबल मध्ये. बघून घ्या. ठीक आहे. आता ही जे काही 8 जण आहेत, हे 1 5 6 7 आणि हे 8 पॉट काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला जास्त वेळ त्याला भेटणार आहे. 3 4 हे 5 हे 6 हे 7 आणि हे 8. ठीक आहे, 8 जण आहेत पण अवे फ्रॉम सेंटर आहे म्हणल्या. हे आपण मस्तपैकी. हा नेक्स्ट बघा, एन सिट्स थर्ड टू द राईट ऑफ पी. आता पीच्या थर्ड टू द राईटला एन आहे म्हणले, मग डायरेक्ट ते आपण घेऊ. पीच्या थर्ड टू द राईट, थर्ड टू द राईट म्हणजे इकडे येणार, कारण हे अवे फ्रॉम सेंटर हे असं बघतायत. पीच्या थर्ड टू द राईटला एन आहे म्हणून हे असं गेलं. आय होप. मग नेक्स्ट आहे 2 पर्सन्स
आर सिटिंग बिटवीन एल अँड यम. एल आणि एम मध्ये दोघ जण आहेत म्हणले. हा, लगेच ठेवायचं नाही त्याला, असं कंडिशन लिहून घ्यायचं. पण नेक्स्ट दिले यम हु इज नॉट इमिजिएट नेबर ऑफ नीदर एन नॉर पी. विषय संपला की हो. यम जो आहे हा पी आणि एन चा नेबर नाही म्हणले, विषय इथं संपला. मग यम हे का बघा, यम इथे येणार का, इथे येणार का नाही, यम इथे येणार का, इथे येणार का नाही. यमला दोनच जागा उरल्या, म्हणून एकतर यम इथे येणार और यम इथे येणार. ठीक आहे, ही कंडिशन झाली. तुम्हाला समजलं असेल. कारण यम हे जे काही आहे पी आणि एनचा नेबर नाही, म्हणजे 4 जागेत तो बसणार नाही, मग कुठं तर 2 जागेत बसणार आहे. सिंपल. एल आणि एम मध्ये दोघ जण बसणार आहेत म्हणजे बसवायचं. एवढं तर नाही येणार तुम्हाला बसवायला. या कंडिशन मध्ये डायरेक्ट बसणार एल आणि एम मध्ये दोघ जण, म्हणजे एल इथे येणार, कारण एल इकडे येऊ शकत नाही, कारण इथे एन आहे, एन साहेब बसलेत. आता इकडे पण इकडे एल येणार, कारण इकडे येऊ शकत नाही, तर पी बसल्यात, म्हणून ही कंडिशन झाली. पटपट पटपट करून टाकायचं मस्तपैकी. द नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन एम अँड एन. आता एम आणि एन मध्ये जेवढे बसलेत म्हणले काय, मग इज सेम ॲज नंबर ऑफ पर्सन सिटिंग बिटवीन एल अँड क्यू मध्ये म्हणलंय. वा, एल अँड क्यू काहीच संबंध आहे, भरपूर आहे. आता एम आणि एन मध्ये एक जण आहे, एम आणि एन मध्ये एक जण आहे. आता एम आणि एन मध्ये एक जण आहे एमच्या लेफ्ट साईडला, आणि मग आता एलच्या लेफ्ट साईडला एक जण पाहिजे आपल्याला. मग ह्याच्यानुसार एनच्या लेफ्टला, क्यूच्या लेफ्टला एक एल, एनच्या राईटला क्यूच्या. ठीक. आता बघा एम आणि एन मध्ये किती आहेत, इथं दोघ जण आहेत, मग क्यू आणि एल मध्ये पण दोघ जण पाहिजे आपल्याला. मग क्यू जर इथे घेतला, समजा क्यू जर इथे घेतला, आणि क्यू आणि इथं एल आणि क्यू मध्ये किती येणार, एक जण येणार, मग इथे येणार. ठीक आहे. ही कंडिशन कशी रॉंग आहे ते पण सांगतो मी. ओनली वन पर्सन सिट बिटवीन क्यू अँड ओ. क्यू आणि ओ मध्ये एक जण आहे, एकच जागा आहे, तो ओला एकच जागा आहे, म्हणजे ओ इथंच बसणार आहे. नेक्स्ट आहे आर सीट सेकंड टू द राईट ऑफ यस. आता यसच्या सेकंड टू द राईट म्हणजे यस इथे येणार आणि आर इथे येणार. आता यस इथे येणार आणि आर इथे येणार. ठीक आहे. यस हु इज इमिजिएट नेबर ऑफ ओ. आता यस जो आहे हा ओचा इमिजिएट नेबर आहे, म्हणून ही कंडिशन रॉंग. ही जो काही आपला आन्सर आहे हे राईट, कारण यस हा ओचा नेबर आहे आणि इथे यसचा न ओचा काही रिलेशन आहे का नाही, म्हणून ही रॉंग. आय होप तुम्हाला समजलं असेल, मजा पण येत असेल. मजा घ्यायचं नाही, अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे बघा. नेक्स्ट आहे पझल. पझल 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 म्हणसाल, पझल किती पझल, पझलच पझल. 6 पर्सन्स आहेत म्हणले, जॉईन डिफरंट आयटी कंपनी. 6 जण आहेत, आयटी कंपनीमध्ये लागले, मस्त एन्जॉय सुरू झाला, आणि 6 डिफरंट दिवशी लागले, मंडे टू सॅटरडे. ठीक आहे, संडेला सुट्टी असते म्हणून. शब्बास. आणि ते डिफरंट हे आहेत आयटी कंपनी, टीसीएस, विप्रो. चांगली गोष्ट आहे, त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्सच आहे. मग बघा आता मंडे. आता मंडे टू मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. सॅटरडेला कोण गेलं बाबा कंपनीत, 1 2 3 4 5 आणि 6. ओके. आता म्हणजे पर्सन्सच आहेत. मग इथं हे घेऊ आपण, पर्सनला छोटं घेऊ, आणि हे ते काही त्यांचे कंपन्या आहेत त्यांना मोठं घेऊ, कंपन्या मोठ्याच असतात. ओके. हे झालं आपलं मस्त रांगोळी. आता बघा, आता रांगोळीमध्ये कुणाला तर बसावं लागलं. आता मग इथं सुरू झालं बघा. ओनली 2% सीट बिटवीन टी अँड एस. टी आणि एस मध्ये दोघ जण आहेत म्हणले, बट नन ऑफ देम जॉईन ऍट फर्स्ट ऑर लास्ट. आता टी आणि एस, इथं टी अँड एस इथे येत नाही. आता टी अँड एस, एस इथे येत नाही. ठीक आहे. पण टी आणि एस मध्ये दोघ जण आहेत, मग एकच जागा उरली. इधर टी इथे येणार, और एस इथे येणार, और एस इथे येणार, टी इथे येणार. दुसरी काही जागाच नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे द वन हु जॉईन टीसीएस इमिजिएटली आफ्टर टी. आता टीसीएस हा इमिजिएटली आफ्टर टी म्हणलंय, म्हणून इथं टीसीएस घ्यायचं पटमन, वेळ न घालता. नेक्स्ट आहे यू जॉईन गुगल बट नीदर ऑन मंडे नॉर ऑन वेनसडे. आता यू पण इथे येत नाही म्हणलं, यू पण इथे येत नाही. इथं मंडे आणि इथं वेनसडे, यू इथं पण येत नाही.
ठीक आहे. आय होप म्हणजे तुम्हाला इथून कळत असेल. पण यू हा गुगलला जॉईन झालंय म्हणतोय आणि यू जॉईन गुगल, यू इज इक्वल टू गुगल. हुशार दिसतो यू. यू आर सो हुशार. ठीक आहे. यू म्हणजे तुम्ही. हा. क्यू जॉईन 2 पर्सन्स आफ्टर व्हॉट हॅपन्स. हा. क्यू जॉईन 2 पर्सन्स आफ्टर यू. आता याच्यावरून तुम्हाला समजलं असेल कंडिशन. हा. आता बघा, आता पहिल्या कंडिशन मध्ये बघा, यू ला जागा कुठे आहे पहिल्या कंडिशन मध्ये. यू इथे येऊ शकतं का? ऑब्व्हियसली नाही, कारण डायरेक्ट दिले. यू वेनसडे ला येऊ शकतं का? नाही, ऑब्व्हियसली येणार नाही, कारण यू वेनसडे ला तर येणारच नाही. पण TCS पण नाही यूला. यूला गुगल आवडतं. मग यू इथे येणार का? आणि यूला गुगल येणार. गुगली गुगली गुगली. हा. आणि यूच्या एक सोडून क्यू आहे म्हणलं, 2 पर्सन सोडून क्यू आहे म्हणलं, 2 पर्सन आफ्टर 2 पर्सन. मग ही कंडिशन झाली, कारण यू इथे येणार नाही, कारण आफ्टर क्यू आहे म्हणले, म्हणून तिथं हे येणार नाही. आणि इथं पण तेच, सेकंड जी कंडिशन आहे तिथं पण तेच, इथं यू येणार आणि इथं क्यू येणार, इथं गुगली 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 गुगली. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. एकदम सोपं असतं, काही घाबरायचं नाही. ऍज मेनी पर्सन जॉईन आफ्टर क्यू ऍज बिफोर आर म्हणले. आता क्यू आणि आरचं रिलेशन दिलंय, म्हणजे डायरेक्टली यायचं, म्हणजे क्यू आणि आरला एकच जागा आहे, कारण क्यू इथं आहे, आर ऑब्व्हियसली वर येणार आहे, म्हणजे पहिल्यांदा येणार आहे. नेक्स्ट आहे ओनली 1 पर्सन जॉईन बिटवीन पी अँड द वन हू जॉईन इन्फोसिस. आता पी ला एकच जागा उरली. पी आणि इन्फोसिस मध्ये एक जण आहे म्हणले. पी इथे येणार, पी इथे येणार, पण पी इन्फोसिस दोन्ही साईडला येऊ शकतं, म्हणून पी आणि इन्फोसिसला एक असं घेतलं. ठीक आहे. हा. नेक्स्ट आहे इन्फोसिस हू नॉट जॉईन ऑन मंडे. इन्फोसिस इथे येणार आहे का? नाही, म्हणून इन्फोसिसला एकच जागा इथं, इन्फोसिस. पी आणि इन्फोसिस. ठीक आहे. आय होप ही कंडिशन फिक्स झाली, कारण पी जर इथे घेतला असतं, इन्फोसिस इथे घेतला असतं, मंडेला इन्फोसिस बसत नाही. ठीक आहे. याच्यावरून तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट आहे आर नीदर जॉईन मायक्रोसॉफ्ट. आर कुठं आहे? आर साहेब इथे आहेत. आर नीदर जॉईन मायक्रोसॉफ्ट नॉर कॉग्निझंट. आता आर मायक्रोसॉफ्ट नाही आणि कॉग्निझंट नाही, मग आरला एक जागा, एकच उरलं, विप्रो 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 विप्रो, कारण इथं विप्रो कंपनी आहे ही. ठीक आहे. आणि विप्रो कुणालाच येणार नाही, मग इथं विप्रो विप्रो विप्रो, कारण इथं कॉग्निझंट ऑर जे काही काय म्हणता ना मायक्रोसॉफ्ट आहे, या दोन्ही जागीच येऊ शकतं. नेक्स्ट आहे बघा, द वन हू जॉईन कॉग्निझंट आफ्टर पी. संपला विषय. इथं कॉग्निझंट येणार, कॉग्निझंट, आणि इथं कॉग्निझंटला जागा एक आफ्टर नाही, म्हणून ही कंडिशन रॉंग, ही कंडिशन राईट. उरलेल्या जागा जी आहे ही मायक्रोसॉफ्टला येणार, मायक्रोसॉफ्ट. तर दिस इज अवर पझलचा आन्सर. आय होप तुम्हाला समजलं असेल. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता तुम्ही. काही पैसे नाही पडत. हा. ओके. हा. आता बघा, आर आणि येस कालच आपण बघितलो, ही काय दरवाजे असतात बाबा, पाय पुसून जायचं असतं, ह्याच्या घरी पाय पुसून जायची गरज नाही. ठीक आहे. हेच तुम्हाला कालच बघितलं असत. जर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता, असं बुडवू नका क्लास. ठीक आहे. तर बघा, आर आणि येस. आता आर कडून, याचा मतलब काय, आर कडून येसच्या घराला जायचं आहे, पण पाय पुसायची गरज आहे का? नाही, फक्त आर कडून येसच्या घराला जायचं आहे. मग बघा, तर आर इथं आहे, आर साहेब इथे आहेत, आणि येस इकडे आहे, येस इकडे आहे. मग बघा, आता या दोघांना जोडणारं काही आहे का? बघा, आर कडून एफ कडे जाऊ शकतो, पण इकडे एफ आहे का? नाही. आर कडून इकडे एम कडे गेलं, एम कडून जे कडे गेलं, जे कडून डी कडे गेलं, डी कडे गेलं, डी कडून इकडे एक्स कडे जाऊ शकत नाही, कारण एक्स न दरवाजा बंद करून घेतला, त्याला एकटं राहायला आवडतं. ठीक. मग बा डी कडे आलं, इकडे डी आहे का? हो आहे ना, इथे डी आहे. डी कडून के कडे गेलं, के कडून एस कडे गेलं, ऑब्व्हियसली जाणार. बरोबर आहे. पहिली कंडिशन बरोबर आहे. आता मग नेक्स्ट बघा, दुसरी कंडिशन पहा. आता बी कडून, आता बी आला मध्ये, आता बीच्या घरातून एक्स कडे जायचंय, बी त्याच्या एक्स कडे जातोय, आणि त्याला मध्ये काही पाय पुसायची गरज नाही, किंवा हे नाही ते नाही, डायरेक्ट त्याला परमिशन आहे, त्याची एक्स आहे ऑलरेडी. ठीक आहे. आता बी कडून एक्स कडे जायचंय, एक्स कुठे इकडे आहे. ओ नो, एक्स न ऑलरेडी दरवाजे बंद करून घेतले आहेत. जरी बी इथं सगळ्यांच्या घरी जरी जाऊन आला, पण त्याच्या एक्स न त्याच्यासाठी दरवाजा बंद करून घेतला, म्हणून ऑब्व्हियसली जी काही सेकंड कंडिशन आहे ही रॉंग आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 ओनली 1 इज ट्रू. ठीक आहे. आय होप हे समजलं असेल तुम्हाला.
काय असतं ते? हा, आता बघा नेक्स्ट आहे, तुम्हाला सांगू मी, असं जर तुम्हाला दिसलं एल जे जे एल म्हणजे सेम जर एंटिटी दिसल्या तर डायरेक्ट इधर ऑर पुढं सरकायचं. बघा आधी. पण बघते वेळी कसं करायचं माहितीये का, जर तुम्हाला टाइम वेळ कमी असेल तर ह्या गोष्टी करायच्या, वेळ असेल तर सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह का करायचं? कारण कसं असतं माहितीये का, या दोघांपैकी एक इधर वन कंडिशन ही म्हणजे फॉलो करते. जर तुम्हाला वेळ नसला, एक 10-15 सेकंद आहेत आणि खूपच म्हणजे हे 2-3 उरलेले आहेत असे इनइक्वालिटीचे, तर दान 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 मारत जायचे त्याच्यामध्ये. हे जे काही सेम एंटिटी असेल आणि ह्याच्यामध्ये दोन्ही रॉंग जर असतील तर इधर ऑर येते, हे लक्षात ठेवा फक्त. तर बघा एल कडून आता जे कडून एलच्या घरला जायचं आहे, आता जे कडून एलच्या घरला जायचं, तर जे कुठं आहे तर जे. अरे जेनं तर दोघांना पण दरवाजे बंद करून घेतलाय, मग कसं जाणार? मग ही पण कंडिशन रॉंग होणार, ही पण कंडिशन, सॉरी, एल कडून जे कडे जाऊ शकतो का बघा, एल कडून जे कडे, ठीक. आता बघा, अरे यार एल ला तर कोणच घरात येऊ देत नाही, एल ला इकडे दोन्ही पण दरवाजे बंद आहेत, तिकडे आर न पण दरवाजा बंद केला, एफ न पण, मग एल जाऊ शकत नाही कुठं, म्हणून हे दोन्ही रॉंग. मग याचा आन्सर काय? इधर ऑर. पटमन इधर ऑर करायचं, निघून जायचं पुढं. तर हा, तर जे काही ब्लड रिलेशन इम्पॉर्टंट सुरू करू पटमन. डी सन इन लॉ ऑफ सी. आता डी जो आहे हा सीचा सन इन लॉ आहे म्हणले, सीचा सन इन लॉ आहे म्हणले, म्हणजे डी हा सीचा सन इन लॉ आहे, म्हणजे सीच्या मुलीसोबत डीचं लग्न झालेलं आहे. मग नेक्स्ट आहे सी, हु इज ग्रँडफादर ऑफ एफ. एफचा ग्रँडफादर आहे सी, एफचा ग्रँडफादर आहे, म्हणजे एफ यांचा मुलगा किंवा मुलगी असू शकते असं ऍझ्युम करू. या दोघाला भाऊ पण असू शकतो, बहीण पण असू शकते, त्यांचा पण हा मुलगा असू शकतो. Who knows? मग बघा नेक्स्ट पुढे काय म्हणलंय, पण आपण हे घेतो कशासाठी, सी हॅज ओनली वन चाइल्ड. संपला विषय, सी ला एकच चाइल्ड आहे म्हणले, संपला विषय. हो, पुन्हा काहीच नसतंय, कारण आता हा डी चा भाऊ किंवा बहीण होणार. हा, मग इथं बघा, ई इज मॅटर्नल अंट ऑफ एच. जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. मॅटर्नल अंट ऑफ एच म्हणजे याचं रिलेशन काय होणार माहितीये का, आता जो ई आहे हा मॅटर्नल अंट आहे, म्हणजे हिची बहीण असेल आणि ही हिची असं असेल. ई इज द मॅटर्नल अंट ऑफ एच, म्हणजे एचच्या आईची बहीण, म्हणजे मावशी रे. मावशी माहित नाही का तुम्हाला? एच हुज नीस, आता एच हुज नीस इज एफ. आता एच ची नीस एफ आहे म्हणले. ओके, एच ची नीस एफ आहे, एच ची नीस एफ आहे, पण एच हुज नीस इज एफ म्हणजे एफ ही एच ची नीस आहे, पण ई इज मॅटर्नल अंट ऑफ एच म्हणजे ई जी आहे ही ई इज मॅटर्नल अंट ऑफ एच. हे समजले फक्त. इथं एच इकडे येणार आहे का इकडे येणार ते बघतो मी फक्त. एच हुज नीस इज एफ, ठीक आहे, समजलं. याचं जे काही बहीण भाऊ असेल हा, ही कंडिशन अशी होणार आणि इकडं ही कंडिशन अशी होणार, इकडं मायनस आणि इकडं पण मायनस ई असं होणार, ठीक आहे. ही कंडिशन अशी आहे, फक्त मी बघत होतो ते एच रिलेशन काय होणार आहे, कारण एच इकडंच लागणार आहे, ठीक आहे. हा, तर बघा आता जी इज ब्रदर इन लॉ ऑफ ई. जी इज ब्रदर इन लॉ ऑफ ई म्हणजेच याचा नवरा असेल ऑब्विसली. जी इज ब्रदर इन लॉ ऑफ ई, समजला विषय. एच इज सिस्टर इन लॉ ऑफ ए म्हणजेच ए कुठे येणार, हो ए इथे येणार, आणि एच इथे, एच ची ही सिस्टर इन लॉ आहे. ए हु इज डॉटर इन लॉ ऑफ जी, झालं संपलं. इथं जी आणि हिची डॉटर इन लॉ, ऑब्विसली बरोबर आहे आपलं. आता बी इज अ ग्रँड मदर ऑफ एफ. आता बी इज अ ग्रँड मदर ऑफ एफ म्हणजे बी ला एकच जागेवर लिहित, तुम्हाला समजत असेल. नेक्स्ट आहे अँड हॅज अ 2 चिल्ड्रन. आता बघा, बी इज अ ग्रँड मदर ऑफ एफ अँड हॅज अ 2 चिल्ड्रन म्हणजे बी ला 2 मुलं आहेत. का बघा बाबा, डी आणि एच 2 मुलं आहेत आणि एफ ची ही ग्रँड मदर आहे. दिस इज अवर आन्सर.
आय होप तुम्हाला समजलं असेल ब्लड रिलेशन. असं जर म्हणजे ग्रँडफादर ग्रँडमदर जर दिला असेल तर म्हणजे सॉल्व्ह करते वेळी पहिल्यांदा कसं करायचं, नियरेस्ट जे रिलेशन आहे ते घेण्याचा प्रयत्न करायचं. फाटे फोडायचा प्रयत्न नाही करायचा की बाबा माझ्या आईचं म्हणजे आईचं म्हणजे वडिलांचा आता ग्रँडफादर घ्यायचं का आईचा फादर घ्यायचं. जी तुम्हाला कंडिशन मध्ये, जी तुमच्या कंडिशन मध्ये नियरेस्ट रिलेशन दिले ते पहिल्यांदा घ्यायचं. मग बाकी पुढं ते बाकीचं पुढं तर आपल्याला येणारच आहे, पण तुम्हाला कन्फ्युज न होण्यासाठी पहिल्यांदा ती घ्यायचं. आय होप तुम्हाला हे एक आयडिया कळाली असेल. दिस इज द लास्ट पझल आय होप. आणि हे काय ठीक आहे, हे पझल आहे. हे जे आहे 8 पर्सन्स आर सिटिंग इन अ लिनियर रो, 4 ऑफ देम फेसिंग नॉर्थ. आणि हे काय वेगळं मग, हा हाईट्स आहे. ठीक आहे, हे जे पझल आहे तुम्ही ऍज अ होमवर्क, हे आपण उद्या हे करणार आहे, उद्या सॉल्व्ह करणार आहे आजच्या सारखंच. हे तुम्ही होमवर्क म्हणून करा. हे तुम्हाला मी स्टार मार्क करून देतो, म्हणजे मी उद्या घेणार आहे ह्याला. पहिल्यांदा तुम्ही सॉल्व्ह करा. तुमचं आलं जे आन्सर आहे ते टेलिग्राम चॅनलवरती टाका, मी बरोबर आहे का नाही ते सांगतो. ठीक आहे, नेक्स्ट शेवटचं जे आहे हे आपण घेऊ आणि आपण थांबवू. ठीक आहे, बघा खूप वेळ झालाय त्याच्यामुळं. 6 स्टेट्स आहेत म्हणलंय. 6 स्टेट्स डिफरंट नंबर ऑफ असेंब्ली सीट्स. 6 स्टेट्स आहेत डिफरंट नंबर ऑफ असेंब्ली सीट्स. मग त्याला आपण पहिल्यापासून बघितलं असं घ्यायचं सोपं जाण्यासाठी. 6 5 3 2 आणि 1. कोणकोणते असं पण करतं, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला जे समजेल ती हे वापरायचं. आपल्याला एक्झाम मध्ये पास व्हायचंय, कोणाला दाखवायचं नाही की बाबा हीच कंडिशन बरोबर असते. नाही, काही नसतं. देर आर मल्टिपल वेज टू सॉल्व्ह वन क्वेश्चन. ठीक आहे, नेक्स्ट बघा काय म्हणले. पी हॅज मोर सीट्स दॅन यम म्हणले. पी हॅज मोर सीट्स दॅन यम बट लेस दॅन यल म्हणले. ठीक आहे, बट लेस दॅन यल. आता क्यू लेस दॅन यन. आता क्यू जो आहे हा लेस दॅन यन आहे. ओ लेस दॅन पी. ओ लेस दॅन पी बट डज नॉट हॅव लिस्ट. ओ इथे येणार नाही, ओ इथे येणार नाही, पण ओ हा पी पेक्षा लहान आहे. आता ओ एमच्या वर येईल का खाली येईल, मॅटर ऑफ फॅक्ट. ठीक आहे, नेक्स्ट आहे क्यू हॅज 235 सीट्स. क्यूला 235 सीट्स आहेत म्हणले. क्यूला 235 सीट्स आहे. विच इज मोर दॅन यल. आता यल पेक्षा मोठे आहेत. अरे यार संपय. इथं यल येणार, इथं एन येणार, इथं क्यू येणार, इथं यल येणार, इथं पी येणार, इथं ओ येणार आणि इथं एम येणार. कारण ओ हा शेवटी येणार नाही. क्यूच्या सीट्स किती आहेत 235 आणि विच इज मोर दॅन यल. यल पेक्षा मोठे आहेत म्हणून ते घेतलं. तर ही कंडिशन झाली. नेक्स्ट आहे द स्टेट विच हॅज सेकंड लोवेस्ट 170. आता सेकंड लोवेस्ट म्हणजे काय, तुम्ही म्हणसाल सर ही लोवेस्ट आहे, ही सेकंड लोवेस्ट आहे, ही फर्स्ट, ही सेकंड लोवेस्ट असेल. तसं नसतं. ही फर्स्ट लोवेस्ट म्हणजे सगळ्यात जी कमी आहे ही आहे. मग त्याच्यापेक्षा कमी म्हणजे ही सेकंड लोवेस्ट ही झाली. तर त्याच्या सीट्स किती आहेत 170. दिस इज अवर आन्सर. तर हे होता डे 3 ऑफ अवर मिशन RRB PO क्लर्क प्री. RRB PO अँड क्लर्क प्री. ठीक आहे, तर हा डे 3 होता. तर तुम्ही डे 1 आणि डे 2 हे पाहिलं असेल आय होप, आणि तुम्हाला हे सिरीजचा फायदा होत असेल. जर काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.